बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो. आता आपण समजून घेणार आहोत. काय सांगतोय प्रश्न की मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या आहेत. पहिली गाडी निघाली 60च्या स्पीडने 7:30 वाजता आणि त्याच्या पाठोपाठ दुसरी गाडी 8:30 वाजता 75च्या स्पीडने निघाली. तर काय सांगतोय प्रश्न, तर त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? त्या कुठेतरी एकमेकीस भेटतील म्हणजे भेटतील. प्रश्न हा पडतो, जर ती दुसरी गाडी तिच्यापेक्षा लेट निघाली तर ती कशी भेटेल? 100% भेटेल. का भेटेल? कारण दुसऱ्या गाडीची जी स्पीड आहे ती पहिल्या गाडीच्या स्पीड पेक्षा 15ने जास्त आहे. 15ने जास्त असल्यामुळे ती फास्ट पळेल आणि कुठेतरी त्या एकमेकीला भेटतील. तर त्या किती वाजता भेटतील ते आपल्याला काढायचंय. खूप सोपं आहे, समजून घ्या. सगळ्यात पहिले काय करायचं, ज्या दोन गाड्या दिलेल्या आहेत त्यापैकी पहिल्या गाडीची स्पीड उचलायची. कुठली? पहिल्या गाडीची स्पीड. पहिल्या गाडीची स्पीड किती? आपली 60ची स्पीड आहे, आपण उचलली. नंतर काय करायचं, लक्षात घ्या. पहिल्या गाडीची स्पीड उचलली, नंतर काय करायचं, दोन्हीतील जो वेळ आहे, पहिला 7:30 नंतर 8:30, दोन्हीतील वेळेतील फरक म्हणजे किती तासाचा फरक आहे? बस 1 तासाचा फरक. आता काय करायचं, आपण वेळेतील फरक घेतला, आता त्यांच्या स्पीड मधला फरक. पहिला वेळेतील फरक आणि स्पीड मधला फरक किती आहे? 15चा. पुन्हा एकदा लक्षात घ्या. पहिल्या गाडीची स्पीड घ्यायची, आपण ती घेतली. नंतर काय करायचं, दोन्हीतील वेळेतील फरक किती आहे तो घ्यायचा आणि नंतर दोन्हीच्या स्पीडचा फरक काय आहे तो घ्यायचा. बस एवढं घेतलं म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार. कशा पद्धतीत? लक्षात घ्या. 15 चौक 60, 4 एक 4, म्हणजे आपल्याला इथे 4 तास मिळाले. आता 4 तासाने त्या एकमेकीला भेटतील, परंतु किती वाजता भेटतील? आता दुसरी गाडी जर लेट निघाली म्हणजे ती पहिल्या गाडीला भेटणार. मग दुसरी गाडी किती वाजता निघाली? 8:30 वाजता निघाली. मग जर दुसरी 8:30 वाजता निघाली असेल तर 8:30 नंतर 4 तास किती होतील? 8:30 मध्ये जर 4 तास आपण ऍड केले, 8 आणि 4 हा 30 येईल इथे, 8 आणि 4 12, म्हणजे 12:30 वाजता त्या एकमेकीला भेटतील. आता स्ट्रक्चर नुसार व्यवस्थित समजून घ्या की हा प्रश्न नेमका कसा आहे. लक्षात घ्या. समजा आता हा आहे, इथे समजून घ्या मुंबई आणि इकडे आहे नागपूर ना, इकडे आहे नागपूर. मुंबई नागपूर. आता मुंबईहून एक जी बस आहे, जी गाडी आहे, समजा ती गाडी निघाली 7:30 वाजता. आता ही जी गाडी आहे 7:30 वाजता मुंबईहून निघाली तर तिचा ताशी वेग किती आहे? 60 किलोमीटर. म्हणजे इथे कुठेतरी 1 तास कंप्लीट होईल, 8:30 वाजेल आणि ती तिथे किती जाईल? 60 जाईल. बरोबर आहे. मग आपण काय करू, पहिले 60च्या टोटल स्पीड लिहून टाकू. 6 सैन 2 12, सैन 3 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. आता लक्षात घ्या. 7:30, 8:30 ला 60 जाईल, मग इथे 9:30 ला 120, तर 10:30 ला 180, मग इकडे 11:30 ला किती किती किलोमीटर जाईल? 240 किलोमीटर. आणि इकडे 12:30 वाजता ती किती जाईल? 300 किलोमीटर जाईल. आता पुढे समजून घ्या की कसं आलं आपलं हे उत्तर. आता 8:30 वाजले, 8:30 वाजले आणि 8:30 वाजता दुसरी गाडी जी आहे ती 8:30 वाजता काय झालं, तिथून निघाली. दुसरी गाडी 8:30 वाजता निघाली म्हणजे तिचा 1 तास इथे पूर्ण झाला. म्हणजे एका तासाला ती किती आहे? 75 आहे. मग ती 2 तासाला किती जाईल? 75 दुने 150. 3 तासाला किती जाईल ती? 225. आणि 4 तासाला किती जाईल ती? 300. आता लक्षात घ्या, इथे 4 तास हा जो टप्पा आहे तो लक्षात घ्या. दोघांचे पण किलोमीटर एक झाले म्हणजे 300 किलोमीटरला 4 तास कंप्लीट झाले आणि त्या एकमेकीला भेटल्या. 4 तासाने आणि इथे 12:30 वाजले, त्या एकमेकीला भेटल्या. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो हे सांगतोय, जे आपण उत्तर काढलं. पुन्हा एकदा सांगते काय करायचं, पहिल्या गाडीची स्पीड घ्यायची, दोघीत किती तासाचा फरक आहे तो गुणायचा, भागिलेमध्ये काय करायचं, दोघीच्या स्पीडचा फरक घ्यायचा, आपल्याला आपलं उत्तर मिळून जाणार. खूप सोपा म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे. बघा, पुढचा प्रश्न आपण घेतलाय आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस रिपीट सुद्धा आलेला आहे आणि प्रश्न हा खूप सोपा आहे. जितका आपल्याला वाटतोय अवघड तेवढा अवघड नाहीये, खूप सोपा प्रश्न आहे. बघा, प्रश्न काय सांगतोय, समजा ही मुंबई आणि बेळगाव. मुंबईहून एक गाडी निघाली आणि सेम त्याच वेळेला बेळगावहून एक गाडी निघाली. दोन्ही पण गाड्या ह्या एकमेकींच्या अपोजिट दिशेने निघाल्या आणि 7 वाजता निघाल्या. तर त्या जेव्हा एकमेकांना भेटतील, कुठेतरी त्या भेटतील,
बरोबर आहे. मग भेटल्यानंतर जी बेळगावची गाडी आहे ती ह्या मुंबईच्या गाडीला जेव्हा भेटली त्यावेळेस त्या बेळगावच्या गाडीने किती अंतर कापले असेल तेच आपल्याला याच्यामध्ये काढायचंय. आता समजून घ्या व्यवस्थित, पुन्हा एकदा सांगते व्यवस्थित लक्षात घ्या. समजा मुंबई आणि इकडे बेळगाव. बघा आता दोन्ही पण गाड्या 7 वाजताच निघाल्या, बरोबर आहे. इकडे 7 वाजले, इकडे 7 वाजले. मग ज्या 7 वाजता ज्या दोन्ही गाड्या निघाल्या, दोन्ही गाड्यांची मात्र स्पीड ही वेगवेगळी होती. आता पहिली जी गाडी आहे ती अनुक्रमे आपल्याला दिलेली आहे. पहिली गाडी आहे 48च्या स्पीडने आणि दुसरी गाडीची स्पीड आहे 70ची. आता ह्या जेव्हा कुठेतरी एकमेकींना भेटतील त्यावेळेस काय होईल, त्यांचं जे अंतर दिलेलं आहे मुंबई ते बेळगावचं किती अंतर आहे, 590 किलोमीटर. मग त्या जेव्हा एकमेकींना भेटतील म्हणजे दोघींनी मिळून हे अंतर पार केलेलं आहे, बरोबर आहे. म्हणून आपण काय करू, दोघींची स्पीड ही 1 करू, जेणेकरून आपल्याला उत्तर काढायला सोपं जाईल. लक्षात घ्या 48 + 70 किती होतात, 118. का केले मी हे, कारण की दोघींनी मिळून हे 590 पूर्ण केलं. पुढे तरी भेटल्या म्हणजे दोघींनी मिळून पूर्ण केलं, म्हणून आपण काय केलं 48 + 70 केले, जे आले 118. आता 118ला आपल्याला काय पकडायचंय सध्या, की 118 ही एका तासाची, एका तासाला ते 118 जात आहे, पण दोघी मिळून जात आहेत असं आपण काढलंय. मग जर दोघी मिळून 118 एका तासाला जात आहेत तर मग 590 कंप्लीट केलं त्यांनी, त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 590ला ह्या 118ने भाग द्यावा लागेल. सरळ सोपं बघा, इथं जर बघितलं तर 118 गुणिले जर 5 केलं तर सरळ आपल्याला 590 मिळते. हे बघा 118 गुणिले 5, 5 8 40, 5 1 5 6 7 8 9, 5 1 5, हे बघा 590 मिळाले. म्हणजे 118 गुणिले 5 जर केलं तर 590 मिळतात, म्हणजे 5 तास मिळाले. म्हणजे जेव्हा त्या एकमेकींना भेटला तेव्हा किती तास पूर्ण झाले होते, 5 तास पूर्ण झाले होते. मग आपला प्रश्न काय सांगतोय की बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले. आता ही जी बेळगावची गाडी आहे ही ते 5 तासापर्यंत आली, मग एका तासाला ती किती जातीये बेळगावची गाडी, 70 जातीये. जर 70 एका तासाला जातीये तर आपल्याला 5 तासाला त्या भेटल्यात. मग 70 गुणिले 5 करायचं, 7 5 35 आणि हा 0, म्हणजे तिने बेळगावची गाडी जेव्हा ह्या मुंबईच्या गाडीला भेटली तेव्हा 350 किलोमीटर अंतर तिने पार केलं होतं. सगळ्यात पहिले आपण काय केलं, दोन ज्या स्पीड आहेत त्यांची ऍडिशन केली, बस जेवढं आपलं किलोमीटर आहे टोटल दोन्ही पण मुंबई ते बेळगाव त्याने भाग दिला, जे तास आलेत त्यानुसार आपण काय केलं, जी दुसरी गाडी विचारलेली होती त्याने त्याला गुणलं आणि आपल्याला आपलं उत्तर मिळून गेलं. अजून पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तो पण आपण लगेच बघू. बघा आता आपण पुढचा प्रश्न घेतलेला आहे. ह्या प्रश्नामध्ये काय सांगतोय की एक रेल्वे एका दिशेने जातीये, धावतीये आणि त्याच दिशेने एक माणूस पण धावतोय, तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल. आतापर्यंत आपण काय बघितलं, सेम तसाच प्रश्न आहे, बस आपल्याला थोडे चेंजेस करावे लागतील. की समजा एक उभा माणूस आहे आणि रेल्वेने त्या माणसाला ओलांडलं तर किती वेळेमध्ये ओलांडलं. बस आपण काय करत होतो की जेवढी रेल्वेची लांबी आहे तेवढीच काढून घेत होतो. याच्यात बस थोडा चेंज केलेला आहे की तो माणूस आता उभा नाहीये, तो माणूस आता काय करतोय, धावतोय. तर त्यानुसार आपल्याला याच्यात काय चेंजेस करायचे ते लक्षात घ्या. आता रेल्वेची जी स्पीड आहे ती किती आहे, 68ची आहे. तर आता तो माणूस धावतोय म्हणून त्याची जी स्पीड असेल ती ह्या रेल्वेच्या स्पीड मधून मायनस करून टाकायची. लक्षात घ्या काय करायची, मायनस करायची. आता तो व्यक्ती 8च्या स्पीडने धावतोय, आपण काय करणार, ह्या 68 मधून हे 8 मायनस करणार. बरं, प्लस का नाही करायचे, मायनसच का करायचे, तर रेल्वे ज्या दिशेने धावतीये माणूस पण त्याच दिशेने धावतोय, म्हणून आपल्याला इथे मायनस करायचंय, हे लक्षात घ्या. समजा आता रेल्वे इकडून धावतीये, माणूस अपोजिट दिशेने धावतोय, तर आपण काय करू, तिथे प्लस करू. पण इथे प्लस नाही करायचे, इथे काय करायचंय, मायनस करायचंय, हे लक्षात ठेवायचंय. तर इथे किती येईल, 60 येईल. म्हणजे आपल्याला 60 नुसार आपलं उत्तर काढायचंय. एका तासाला 60 किलोमीटर चालतीये. मग मीटर सेकंड मध्ये जर केलं तर काय होईल की 60,000 मीटर चालतीये 3600 सेकंदाला, बरोबर. हे तर मी प्रत्येक वेळेस सांगतेस, मीटर किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतो आपण. त्यानंतर आता काय, आपला जसं आपण प्रश्न सोडवत होतो की समजा एक उभा माणूस आहे आणि रेल्वे त्याला ओलांडतीये, म्हणजे माणसाला रेल्वेने ओलांडलं याचा सरळ सोपा अर्थ काय की ती रेल्वे स्वतःची जेवढी लांबी आहे तेवढीच ओलांडत असते. म्हणून आपण काय करू, रेल्वेची किती लांबी आहे, 150, बरोबर आहे.
मग ती 150 किती वेळात ओलांडेल, बस तेवढंच काढायचंय आपल्याला. समजलं? 3600 गुणिले 150 भागिले हे येणार इथे 60,000. आता शून्याला शून्य, 1 2 3 1 2 3 कट झाले. याला 6 1 6 6 6 36 आणि 15 आणि 6चा गुणाकार केला तर 15 6 90 आणि भागिले मध्ये हा 1 आणि हा त्याच्यावर टेकून द्यायचा 0. मग आता 10 ने 90 ला भाग दिला तर 10 9 90. किती सेकंद आले? 9 सेकंद. सेकंद मध्ये आलं ना आपलं. म्हणजे 150 मीटरची जी रेल्वे स्वतःची लांबी 9 सेकंद मध्ये ओलांडते. याचाच अर्थ ती त्या माणसाला 9 सेकंद मध्ये ओलांडते. आणि जरी तो माणूस धावतोय तर ते आपण इथून 8 मायनस ऑलरेडी केलेले आहे. प्रश्न एकदम सोपा आहे, समजून घ्या आणि याच्या नंतरचा पण प्रश्न लगेच बघू आपण. बघा, एका रेल्वे गाडीमध्ये एक यात्री बसलाय आणि तो एका मिनिटामध्ये किती 21 खांब मोजतो. लक्षात घ्या, एका मिनिटात 21 खांब मोजतो आणि प्रत्येक 2 खांबाच्या मधले अंतर हे 50 मीटर आहे. तर त्या रेल्वेचा वेग किती? त्या गाडीचा वेग किती? आता इथे जे 21 खांब दिलेले आहे हे काय? हे फक्त एक कन्फ्युजन आहे. याच्यामध्ये काय काढायचंय की नेमकं एका मिनिटामध्ये टोटल किती मीटर, बस एका मिनिटामध्ये किती मीटर, जेणेकरून एका तासाला किती, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 1 मिनिट म्हणजे आपण याला सेकंद मध्ये घेऊ. 1 मिनिट म्हणजे 60. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग 60 सेकंदाला टोटल किती मीटर ते काढायचंय आपल्याला. 60 सेकंदाला टोटल किती मीटर. मग आता हे कशा पद्धतीत काढायचं? टोटल खांब किती आहेत? 21 आहेत, बरोबर आहे. टोटल खांब आहेत 21. मग 21 खांबच्या जर समजा अशा जोड्या बनवायच्या आहेत, तर जोड्या बनवायच्या असेल तर 20 पर्यंत बरोबर पूर्ण जोड्या बनून जातील. मग 21चा जो एक आहे तो बाकी राहील, कारण प्रत्येक जोड्यामधले जर बघितलं, आता समजा ह्या जोड्या आहेत बरोबर आहे. यांच्यामध्ये 50-50च 2 खांबच्या मध्ये काय आहेत? 50 मीटरचं अंतर आहे. मग अशा टोटल जर बघितलं ना, तर आपण फक्त तिथे जरी 21 खांब असेल ना, आपल्याला फक्त ते टोटल खांब जे आहेत ते फक्त 20च पकडायचे आहेत. 21 पकडायचे नाही, फक्त 20 खांब घ्यायचे. आणि अंतर किती आहे? 50 आहे. म्हणून 50 गुणिले 20 करा, किती आले? 1000 आले. तर ती 60 सेकंदाला 1000 मीटर जातीये, एवढं लक्षात घ्या. 60 सेकंदाला किती? 1000 मीटर. तर गाडीचा वेग म्हणजे एका तासाला किती चालली. एका तासाला पण सेकंद मध्ये केलं तर काय होईल? 3600 होईल. 3600 सेकंदाला किती चालली, म्हणजे आपला वेग इथं मिळून जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण याला. बघा, इथे आता हा येईल 1000 गुणिले हा होईल इथे 3600 आणि हा 60 जाईल इथे अपॉन मध्ये. आता इथे हा शून्याला हा 1 शून्य कट झाला. 6 1 6 6 6 36. आता काय राहिले इथे? लक्षात घ्या, हा जो 6 आहे आणि उरलेले किती शून्य? 1 2 3 4. 1 2 3 4 म्हणजे किती आले? हे 60,000 आले, बरोबर आहे. हे 60,000 काय आले? आपले मीटर मध्ये आले. परंतु आपल्याला काय द्यायचं असतं? किलोमीटर मध्ये द्यायचं असतं. करून घेऊ आपण त्याला. किलोमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय आलं? 60 किलोमीटर पर आवर आलं. कसं आलं? 1000 मीटरचं 1 किलोमीटर, तर 60,000 मीटरचं 60 किलोमीटर पर आवर. अजून 1-2 प्रश्न बाकी आहेत, ते पण आपण लगेच बघू काय आहे त्यामध्ये. समजा मुंबई ते नागपूर हे अंतर किती आहे? 750. बघा, असा एक प्रश्न आपण पहिले पण घेतलेला आहे. बस एक प्रॅक्टिस साठी आपण जस्ट रिपीट केला. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे की 2 गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील, बस एवढं सांगितलं. आणि पहिले जे होता थोडासा चेंज होता. ओके, तर मुंबई ते नागपूर हे अंतर 750 आहे. लक्षात घ्या, समजा हे मुंबई आणि इथून इकडे नागपूर हे अंतर किती आहे? 750 आहे. 750 किलोमीटर. आणि एकाच वेळेस विरुद्ध दिशेने 2 गाड्या निघाल्या. आता विरुद्ध दिशेने म्हटल्यानंतर मुंबईहून पण एक गाडी निघाली आणि तिकडून नागपूरहून पण एक गाडी निघाली. एकाच वेळी म्हणजे टाइम दिलेला आहे आपल्याला 9 वाजता. 9 वाजता त्या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघाल्या. तर पुढे काय विचारलंय आपल्याला? तर निघालेल्या गाड्यांचा वेग दिलाय. पहिल्या गाडीचा वेग दिलेला आहे 70. ही मुंबईची गाडी 70च्या स्पीडने चालली आणि नागपूरची गाडी चालली 55च्या स्पीडने आणि अनुक्रमे दिलेला आहे. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील? एकदम सोपं आहे. काय करायचं?
त्या दोन्ही गाड्यांनी मिळून हे बघा, हे एक आणि इथं कुठेतरी त्या एकमेकींना भेटतील, म्हणजे दोघींनी पण मिळून हे 750 पूर्ण केलं. म्हणून आपण काय करू ह्या दोघांची जी स्पीड आहे ती 1 करू. हिची जी स्पीड आहे 70ची प्लस हिची जी स्पीड आहे 55ची. का 1 केली? पहिलं तर त्या दोघी एकमेकांच्या अपोजिट दिशेने येत आहे म्हणून त्यांची स्पीड आपण 1 केली, आणि 1 केल्यानंतर किती येईल इथे 125. मग आपल्याला ह्या दोघींच्या स्पीड नुसार काय मिळालं, 125 एका तासाला जात आहेत दोघी जणी मिळून, असं निघालं. मग जर एका तासाला 125 जात असेल, मग 750 पूर्ण करायला किती तास लागले? तर आपण काय करू, ह्या 125 ने ह्या 750 ला भाग देऊ. आता याला आपण वेगळं व्यवस्थित सुटसुटीत लिहून घेऊ, भाग द्यायला सोपं जाईल. बघा, या 750 ला या 125 ने जर भाग दिला तर आपल्याला टोटल किती तास झाले ते मिळून जाईल. आता याला आपण काय करू, 5 ने भाग देऊ. बघा, 5 दुने 10, इथे किती उरले 2, 5 5 25, 5 1 5, पुन्हा इथे उरले 2, 5 5 25, हा शून्य कट इथे आला. 25च्या पाड्यात 150 आहेत, किती 25 आहे 150. सोप्या पद्धतीत दिला आपण, इथे भागाकार केला. आता इथे आलं 6 तास, म्हणजे ह्या गाड्या एकमेकीला 6 तासाने भेटतील. 6 तासाने भेटतील, परंतु किती वाजता भेटतील? कितीला निघाल्या? 9ला निघाल्या, बरोबर आहे. आणि भेटतील कितीला? 6 तासाने भेटतील. मग 6 तास त्याच्यामध्ये आपण काय करू, ऍड करू. 9 6 किती 15, मग 15 ही 24 ताशी घड्याळ झाली. आपल्याच्यात जर कन्वर्ट करायचे तर 15 म्हणजे किती असतात? 3 वाजतात. म्हणजे त्या गाड्या किती वाजता भेटतील? तर 3 वाजता भेटतील. बस एक लास्ट क्वेश्चन बाकी आहे, तेवढा आपण सॉल्व्ह करू. बघा, हा जो प्रश्न आहे याच्यात काय सांगितलंय की एक रेल्वे एका प्लॅटफॉर्म वरील माणसाला 4 सेकंदात ओलांडते आणि त्या प्लॅटफॉर्मला सुद्धा 6 सेकंदात ओलांडते. तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती मीटर आहे ते आपल्याला काढायचं आहे. थोडा किचकट प्रश्न आहे, परंतु जर समजून घेतला तर सोपा सुद्धा आहे. लक्षात घ्या. समजा आता हा प्लॅटफॉर्म, हा जो प्लॅटफॉर्म आहे या, आणि इकडून समजा ही जी रेल्वे आहे, ही रेल्वे इथपर्यंत आलीये. ही रेल्वे ह्या प्लॅटफॉर्मला ओलांडेल, बरोबर आहे. म्हणजे ती इथून पूर्णतः अशी इकडे जाईल, बरोबर आहे. ह्या रेल्वेने हा पूर्ण प्रवास केला आणि ह्या प्लॅटफॉर्मला तिकडे, म्हणजे या प्लॅटफॉर्मला ओलांडलं, बरोबर आहे. तर रेल्वेने ज्या वेळेस पहिलं काय सांगितलंय की रेल्वेने माणसाला 4 सेकंदात ओलांडलं. आता इथे कुठेतरी एक तो माणूस आहे. आता माणसाला ओलांडलं, माणसाला लांबी नसते, पुन्हा पुन्हा तेच सांगते, माणसाला लांबी नसते, म्हणून रेल्वे ही स्वतःलाच ओलांडतीये. तर इथं माणसाचं काही एवढं डोक्यात घेऊ नका. बरं, सरळ सोपं एवढं लक्षात ठेवा की रेल्वे जी स्वतःची लांबी आहे 160 मीटर, ती 4 सेकंदात ओलांडतीये. लक्षात आलं? स्वतःची जेवढी आहे तेवढी 4 सेकंदात ओलांडतीये, आणि या प्लॅटफॉर्मची जी आहे ती 6 सेकंद मध्ये ती ओलांडतीये. तर आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस रेल्वे या पोझिशन मध्ये येईल, म्हणजे समोरासमोर असेल, त्यावेळेस काय होईल, रेल्वे काय करतीये 160 मीटर अंतर जेवढं आहे स्वतःच, तेवढं ती काय करतीये, किती सेकंद मध्ये ओलांडतीये? 4 सेकंद मध्ये. आता लक्षात घ्या, समजा रेल्वे ही या प्लॅटफॉर्मच्या समोर येईल, ती काय करेल, 4 सेकंदात जेवढी रेल्वे आहे तेवढं प्लॅटफॉर्मचं अंतर ती 4 सेकंदात ओलांडेल. म्हणजे ह्या 6 मधून हे 4 इकडे दिल्या जाईल, बरोबर आहे. मग राहतात किती? 2. म्हणजे एक लक्षात घ्यायचंय की रेल्वे ही ज्या वेळेस इथे ओलांडेल, बघा इथे स्वतःची लांबी प्लस ह्या प्लॅटफॉर्मची लांबी ही काय करेल, ह्या 4 सेकंद मध्ये ओलांडेल. मग राहिलेले किती आहे? 6 मधून 4 गेले, राहिले किती? 2. तर रेल्वे काय करेल, ती त्या प्लॅटफॉर्मला 2 सेकंदात ओलांडेल. जर 160 मीटर 4 सेकंदात होत असेल तर 2 सेकंदात किती, हे जर आपल्याला मिळालं तर आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी इथे मिळेल. आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. बघा, 160 गुणिले 2 भागिले 4. इथे आपण समजा ह्या 2 ने 4 ला भाग देऊ. बे 1 बे, बे 2 4, 2 ने 16 ला भाग देऊ, बे 8 16. आता इथे हा 8 उरला, हा 0 त्याच्यावर टेकून देऊ, म्हणजे आपलं उत्तर इथे मीटर मध्ये आलेलं आहे. आपल्याला तेच विचारलं, लांबी किती मीटर असेल, म्हणजे किती असेल ती 80 मीटर लांबी असेल.